महिन्याच्या पिरियड्स जर आपल्याला टायमावरती येत नाहीये, मासिक पाळी जर आपल्याला टायमावरती येत नाही तर काय करायचं? डॉक्टरकडे जायचं, खूप साऱ्या मेडिसिन खायच्या आणि ते टायमावरती आणायचं. त्यापेक्षा आपण छान अशा, मी आज तुम्हाला अशा योगासनं दाखवणार आहे ना, अशा छान छान एक्सरसाइज दाखवणार आहे ना, या जर आपण कंटिन्युअसली एक हप्ताभर जरी केल्या, 15 दिवस जरी केल्या तर आपली पिरियड्स जर आपली आता 15 तारीख आहे माझी आणि मी 1 तारखेपासून जर या स्टार्ट केलेल्या आहेत ना, तर बरोबर मला 15-16 तारखेलाच माझी पिरियड्स आहेत. जी माझी 2-2 महिने येत नाही, 1.5 महिना येत नाही, टायमावरती येत नाही, तर त्यांच्यासाठी आज योगासन आहे. तर 2-2 महिने, 1.5 महिना माझे पिरियड्स येत नाहीयेत, पाळी येत नाहीये, तर आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो, मेडिसिन खातो. पण जर आज मी तुम्हाला अशा ह्या योगासनं दाखवणार आहे, अशा एक्सरसाइज दाखवणार आहे, ह्या जर आपण कंटिन्युअसली 15 दिवस केल्या तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्यात चांगला भेटणार आहे. फक्त आपल्याला कंटिन्युअसली करायचंय आणि पिरियड्स आपल्या टायमावरती आणायचे. फक्त योगा एक्सरसाइज करून खूप चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो. सोप्या सोप्या आहेत, खूप काही अशा हार्ड नाहीयेत, तुम्ही सहज पण करू शकता. आता इथे तुमचं वेट जास्त आहे म्हणून तुम्हाला पिरियड्स टायमावरती येत नाही, तर तुम्ही ह्या एक्सरसाइज करून तुमचं वेट पण कमी करू शकता आणि पिरियड्स पण तुमच्या टायमावरती आणू शकता. आणि तुमचं वेट काहीच नाही, नॉर्मल आहे, तरी पण तुमच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, काय हॉर्मोन्स इनबॅलन्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पिरियड्स टायमावरती येत नाहीत, तर तुम्ही देखील या एक्सरसाइज करू शकता आणि आपली महिन्याची मासिक पाळी आहे ती आपण टायमावरती आणू शकतो अशा एक्सरसाइज करून. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करायची आणि माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आरामामध्ये आणि माझ्यासोबत करून झाल्याच्या नंतर तुम्ही परत एकदा ट्राय करू शकता. मी ज्या पण एक्सरसाइज दाखवते तुम्हाला 2-2, 3-3 दिवस करायची. ऍटलीस्ट दिवसातनं 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी एवढा काढायचं आहे. आणि जर आपण मेडिसिन खात असो तर त्यापासून बंद करायचे आणि असे हे योगासन चालू करायचे. असे आसन जे पण मी तुम्हाला दाखवणार ते चालू करायचे. आता नॉर्मली अशा पद्धतीने मी इथे झोपणार आहे. चीनचा भाग आहे माझा, हा माझा इथे टच असेल, हात माझे असे असतील आणि अशा पद्धतीने पाय मी हळूच असे वरती आणलेले आहेत. माझ्या हिप्सच्या बाजूला वरती टक करायचा प्रयत्न करायचा, आपल्या पायाला वरती असं टच करायचा प्रयत्न करायचा आणि इथे हात आता हळूच मी असे दोन्ही साईडून अशा पद्धतीने हात पकडलेले, थोडंसं पायामध्ये अंतर करायचं आणि जो चीन मी आता माझी जमिनीला टच आहे ती हळूच अशा पद्धतीने उचलते आणि हळूहळू मी पायाला पण माझ्या प्रेशर देत पाय पण अशा पद्धतीने वरती आणते आणि इथे होल्ड करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. ओके, सेम पोझिशन रिलॅक्सेशन मध्ये असं जायचं आपल्याला आणि असं रिलॅक्स करायचं बॉडीला. परत सेम पोझिशन करायची, हा आपल्या हिप्सच्या जवळ आपले पाय आणायचे अशा पद्धतीने आणि आता चीन अशी टच आहे जमिनीला, हात इथे पकडून घ्यायचे. तुम्ही इथे पण पकडू शकता किंवा इथे पण, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही करू शकता. आणि इथे आपल्याला परत होल्ड करायचं. मी पहिली इथे पकडून दाखवलं होतं, आता इथे पायाच्या पंजाला पकडून दाखवते आणि हळूच आपल्याला आपला ब्रेस्ट, आपला अप्पर बॉडी उचलायची आणि इथे आपले पाय उचलायचे. अशा पद्धतीने इथे होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. तर आपल्याला ही पोझिशन मी आता 2 वेळेस तुम्हाला दाखवलेली, दोन्ही टायमाची, म्हणजे दोन्ही करून दाखवल्या तर तुम्हाला ही ऍटलीस्ट 4-5 वेळेस तरी करायची, 5 वेळेस तरी ही एक्सरसाइज तुम्हाला करायची. नक्कीच याने फायदा होणार आहे. आपल्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येतं, पूर्ण बॉडीवरती पण प्रेशर येतं, म्हणून आपल्याला ही एक्सरसाइज करायची. आता त्याच्यासोबत आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज कोणती करायची? तर अशा पद्धतीने ते बसलेली आहे. त्याच्यानंतर मी अशी गुडघ्यांवरती होते अशा पद्धतीने. आता हळूच हा हात मी असा इथे पकडते टाकेला माझ्या आणि हा हात इथे दुसरा पण असा आणि पूर्ण बॉडीला असं झुकवते पाठीमागे. आपलं पोट आहे ते समोर खेचायचंय अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज.
अशा पद्धतीने रिलीज व्हायचं, परत खाली यायचं अशा पद्धतीने. परत नेक्स्ट सेम पोझिशन, एक असं पकडायचं दोन्ही साईडून पायाला आपल्या टाकेला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. जर मी 2 वेळेस दाखवली तुम्हाला कमीत कमी एक्सरसाइज 8 वेळेस करायची. सेम एक्सरसाइज पहिली दाखवली ती पण 10 वेळेस केली तर जास्त फायदा भेटेल. आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला नॉर्मली अशा पद्धतीने पाय लांबून द्यायचे. नक्कीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. पिरियड्स नक्कीच टायमावरती आपले चालू होतील. एक दिवस केल्याने नाही होणार आहे. कंटिन्युअसली 15 दिवस महिनाभर करायचे आणि रिझल्ट बघायचा. कंटिन्युअसली 15 दिवस महिनाभर करायचा आणि रिझल्ट बघायचा. रिझल्ट चांगला आला की आपण कंटिन्यूस करायची. आपले पिरियड्स जोपर्यंत आपले टायमावरती येत नाही तोपर्यंत आपण एक्सरसाइज करत राहायचा. 2-3 महिन्यात तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार. तुम्हाला मेडिसिन वगैरे खात असेल खायचं काम देखील पडणार नाही. आता करायचं काय ते आपल्याला पाठ आणि कंबर एकदम स्ट्रेट मध्ये. आता इथे हळूच आपल्याला आपले पायाचे अंगुठे अशा पद्धतीने टच करायचे. इथे दुसरं काहीच करायचं नाही. अशा पद्धतीने समोर बघायचं आणि होल्ड. पूर्ण बॉडीला इथे होल्ड करायचं. हात स्ट्रेट, कमर, पाठ, मान एकदम स्ट्रेट मध्ये. समोर बघतोय आपण आपल्या आयब्रोच्या नजरेच्या समोर बघतोय आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. होल्ड म्हणजे आपण श्वासाला थांबवून ठेवतोय 10 सेकंड. ठीक आहे. आणि इथे श्वास घेत. आता इथे आपण श्वासाला थांबवून ठेवलेले आहे 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. जेव्हा आपण रिलीज होतोय तेव्हा श्वास तोंडाने सोडून द्यायचा. ही पण एक्सरसाइज आपल्याला 10 वेळेस करायची. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी अशा पद्धतीने यायचं. आपलं तिथली असेल बटरफ्लाय मध्ये यायचंय. पाठ कमर एकदम सरळ. ब्रेस्टचा भाग आपण समोर ठेवला. हात अशा पद्धतीने ते लॉक जर केले तर ऑटोमॅटिक आपले हात पण स्ट्रेट होतात, पाय पण स्ट्रेट राहतात आणि पाठ आणि कंबर सरळ होते. आता इथे होईल तेवढं तुम्हाला इथे बटरफ्लाय फास्ट मध्ये पहिले 10 काउंट स्लो मध्ये करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 वेळेस झालं करून. आता इथे स्पीड वाढवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 33 34 35 36 37 38 39 40 45 46 50. आता इथे तुमचं जेवढा पण स्टॅमिना आहे तेवढा तुम्ही फास्ट इथे बटरफ्लाय करू शकता आणि काउंट तुम्ही 100 पर्यंत पण तुम्ही काउंट करू शकता. काहीच हरकत नाही. आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी पाय आपल्याला असे स्ट्रेट मध्ये न्यायचे. अशा पद्धतीने जसे मी नेलेले तसे हात आपल्याला असे लॉक करायचे. आपल्याला डाव्या पायापासून सुरुवात करायची. आपल्याला चक्की आसन करायचे. आता इथे 1 आणि हात असे पाठीमागे जाऊ द्यायचे. आपल्याला हिप्स वरती आपल्या वजन टाकायचं पाठीवरती. इथे हात अशा पद्धतीने वाकवायचे आणि आपल्याला असे स्ट्रेट मध्ये ठेवायचे. 2 3 4 अँड 5. मी जरी 5 वेळेस दाखवली तुम्हाला याचे 30चा एक राऊंड करायचा एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 30चा एक राऊंड करायचा. 60 वेळेस आपल्याला करायची चक्की असेल. तिथली असेल तुम्हाला 100-100चे काउंट करून 2 वेळेस करायचे. आणि पहिले 3 आसन दाखवले होते त्याचे 10-10चे काउंट करून असे 10 वेळेस करायचे. म्हणजे 10-10 काउंट करायचे फक्त. आता इकडनं 5 वेळेस दाखवली. उजव्या साईड पासून सुरुवात करायची. 1 2 हाताचं पोझिशन बघू शकता. हीच पोझिशन असली पाहिजे आपल्याला. 3 4 अँड 5 रिलीज. दोन्ही साईडून आपल्याला 30-30 वेळेस करून झालेली आरामामध्ये. आता इथे आपल्याला ही प्रॅक्टिस करायची कंटिन्यू. एक दिवस पण याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा नाही. खूप छान आपल्याला रिझल्ट भेटणार आहे.
ह्याच आसन करून फक्त 5 आसन जर आपण कंटिन्युअसली केलेले आहेत, जर तुमचं पोटाची टमी वाढलेली आहे ती पण कमी होणार आहे. पोटाची टमी नाही, बॉडी काहीच नाही, पण पिरियड्स टाइमवरती आणायचे तर हे आसन तुम्हाला करायचेच. खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला योगासनी ह्या. तर नक्कीच करायचा. व्हिडिओ कामाचा होता. लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी माझ्या चॅनलवरती डाएट प्लॅन, एक्सरसाइज, वर्कआउट सगळे व्हिडिओ, रेसिपी सोप्या पद्धतीचे घेऊन येत असते. तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा देखील होईल. स्क्रीनवरती नंबर दिसतोय. जर तुम्हाला योगा क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता मला. योगा क्लास पण आहेत माझे, वर्कआउट आणि डाएट प्लॅन शेअर करते त्याच्यामध्ये. तर तुम्ही नक्कीच एनी टाइम कॉल करू शकता जर तुम्हाला आवश्यकता आहे तर. काय हेल्थ इश्यू आहे तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यासाठी पण योगा आहेत आणि वजन कमी करायचे त्याच्यासाठी देखील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.